हॅलो फ्रेंड्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जवळपास 5 पाठ पाहिलेले आहेत आणि ते पाठ व्यवस्थितपणे समजूनही घेतलेले आहेत. तर आशा करते ते 5ही पाठ तुम्हाला व्यवस्थितपणे समजले असावेत. तर आजचा जो काही लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण जो काही 5व्या पाठाचा स्वाध्याय आहे त्याचे नाव आहे हरित ऊर्जेच्या दिशेने, तो आपण पाहणार आहोत. तर चला आपण टाइम न दवडता, वेळ न घालवता आपल्या या स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिला गेला आहे तो म्हणजे पहिला प्रश्न आहे, खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर इथे आपल्याला 3 स्तंभ दिले गेले आहेत आणि त्या तीनही स्तंभामधील नोंदी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्यांचा काय संबंध आहे हे लक्षात घेऊन आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर चला आता आपण जोड्या जुळवायला सुरुवात करूया. तर या 3 तक्त्यामध्ये, त्या 3 स्तंभामध्ये, पहिल्या स्तंभामध्ये आपल्याला इंधन दिलं गेलं आहे, दुसऱ्या स्तंभामध्ये त्या इंधनामध्ये स्थित असलेल्या ऊर्जा दिल्या गेल्या आहेत आणि तिसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला कोणत्या केंद्रामध्ये विद्युत निर्मिती केली जाते हे दिलं गेलं आहे. तर त्यापैकी पहिली जोडी आहे, कोळसा हा इंधन आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं ऊर्जा असते तर त्याच्यामध्ये औष्णिक ऊर्जा असते आणि ती औष्णिक विद्युत केंद्रामध्ये बनवली जाते. त्यानंतर पुढची जोडी युरॅनियम. तर हा जो काही युरॅनियम असतो यामध्ये अणुऊर्जा असते आणि ती अणुऊर्जा अणुविद्युत केंद्रामध्ये वापरली जाते. त्यानंतर पुढची जोडी पाणी साठा. पाणी साठ्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते आणि ती जी काही स्थितीज ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वापर करून जलविद्युत केंद्रामध्ये कशाची निर्मिती केली जाते तर विद्युत निर्मिती केली जाते. त्यानंतर शेवटची जोडी आहे ती म्हणजे वारा, आणि वारामध्ये गतिज ऊर्जा असते आणि त्या गतिज ऊर्जेचा वापर करून पवन विद्युत केंद्रामध्ये विद्युत निर्मिती केली जाते. तर याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाठामध्ये पाहिलेलंच आहे. पुढे आपण पुढच्या प्रश्नांमध्ये ते पाहणारच आहोत. तोपर्यंत आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या? तर औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरले जातं? आपण नुकतंच पाहिलं की औष्णिक ऊर्जा आपल्याला कशापासून मिळते तर कोळसा या जीवाश्म इंधनापासून मिळते. याचाच अर्थ काय तर औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोळसा हे जीवाश्म इंधन वापरतात. या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? तर या विद्युत निर्मितीमुळे बऱ्याचशा समस्या उद्भवतात. त्यामध्ये महत्त्वाच्या समस्या म्हणजे पहिली समस्या आहे हवा प्रदूषण. तर कोळशाच्या ज्वलनानं काय होतं तर जे काही घातक वायू आहेत ते घातक वायू वातावरणामध्ये उत्सर्जित होतात आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या वातावरणाची जी काही हवा असते ती दूषित बनते आणि ती दूषित झालेली हवा आपल्या आरोग्यास घातक असते. त्यानंतर दुसरा मुद्दा तो म्हणजे इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणात सोडले जातात. या घनरूप कणांमुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत, ते फार काळ पुरणार नाही. त्यामुळे पुढच्या काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील. तर बऱ्याच वेळेला काय होतं पहा, आपण कोळसा ज्या गतीने आज वापरत आहोत विद्युत निर्मितीसाठी किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर हा कोळसा तयार होण्यासाठी ते एक जीवाश्म इंधन आहे आणि ते तयार होण्यासाठी जवळपास हजारो वर्षाचा कालखंड लागतो. मग जर या एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये आपल्याला कमी प्रमाणामध्ये कोळसा मिळत असेल आणि ज्या गतीने आपण कोळसा वापरत आहोत त्याच गतीने जर आपण कोळसा वापरणं चालू ठेवलं तर त्याचा परिणाम काय होईल तर पुढच्या 100 वर्षामध्ये, पुढच्या 100 ते 150 वर्षामध्ये आपल्याकडे जो काही कोळशाचा मर्यादित साठा आहे तो साठा काय होऊन जाईल, संपून जाईल आणि त्यानंतर मात्र आपल्या विद्युत निर्मितीसाठी आपल्याला दुसरे पर्याय शोधावे लागतील. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या कोळशाच्या ज्वलनामुळे काय होतं तर घन रूपामध्ये घातक असे कण वातावरणात सोडले जातात. मग त्या कणांमुळेच काय होतं तर श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. त्यामध्ये अस्थमा असेल किंवा मग दमा असेल यासारखे विकार होऊ शकतात. हे काय झाले तर औष्णिक विद्युत केंद्रामुळे कोणत्या कोणत्या समस्या उद्भवतात याचं उत्तर.
त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया। पुढचा प्रश्न आहे, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गाने मिळवली जाते? तर आपण औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कोळशाला ज्वलित करतो, त्याचं ज्वलन करतो आणि ते ज्वलन करूनच त्याच्यामधली जी काही उष्णता आहे ती वापरून आपण वीज निर्मिती करत असतो। तर त्याच पद्धतीने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गाने मिळवली जाते इथे आपल्याला विचारले गेलं आहे आणि याचं उत्तर आहे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय अणुऊर्जा केंद्रात आणि नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रात उष्णता वापरली जाते। तर अणुविद्युत केंद्रामध्ये वापरली जाते ही जी काही औष्णिक ऊर्जा असते, उष्णता ऊर्जा असते ती अणुऊर्जा केंद्रामध्ये, तशाच पद्धतीने नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित जे काही विद्युत केंद्र आहेत त्यांच्यामध्ये ही उष्णता ऊर्जा वापरली जाते। त्यानंतर दुसरा मुद्दा पहा, अणुऊर्जा केंद्रात युरेनियम आणि प्लुटोनियम सारखे अणू वापरले जातात। या अणूच्या अणुकेंद्रकांचे विखंडन केले जाते, त्यातून निर्माण झालेली उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो। तर अणुऊर्जेमध्ये कोणत्या प्रकारे किंवा कशा पद्धतीने ही औष्णिक ऊर्जा वापरली जाते याचे इथं स्पष्टीकरण आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये लिहिलेलं आहे। तर यामध्ये पहा, जे काही युरेनियम प्लुटोनियमचे अणू असतात त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा असते आणि जर त्यांचा आपण एखादा न्यूट्रॉन वापरून त्यांचं विखंडन केलं, म्हणजे त्यांचं दोन तुकडे केले, दोन भाग केले, तर त्यातून निर्माण झालेली जी काही उष्णता ऊर्जा असते त्या ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची आणि दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो। आणि ती जी काही वाफ असते त्या वाफेमध्ये काय असते, गतिज ऊर्जा असते, त्यामुळे झोतयंत्र फिरतो ज्याला आपण टर्बाईन म्हणतो, ते फिरतात आणि मग त्यापासून नंतर काय होते तर जनित्र फिरून तिथे विद्युत ऊर्जेची निर्मिती होते। त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, तिसरा मुद्दा, नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रात नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जाते। तर जशा पद्धतीने आपण पाहिलं की अणुविद्युत केंद्रामध्ये काय केले जातं, तर अणुकेंद्रकांचे विखंडन केले जाते आणि त्यातून निर्माण झालेला उष्णता ऊर्जेचा उपयोग करून पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी उष्णता वापरली जाते। तशाच पद्धतीने हे जे काही नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र असतात त्यांच्यामध्ये नैसर्गिक वायू वापरले जातात। मग त्या नैसर्गिक वायूचं ज्वलन करण्यासाठी काय केले जातं, तर औष्णिक ऊर्जा वापरली जाते आणि त्या ज्वलनाने निर्माण होणारे जे काही उच्च तापमान आहे किंवा दाबाच्या वायू आहे त्यामुळे फिरणारे टर्बाईन वापरले जातात। त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, सौर औष्णिक विद्युत केंद्रातही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून परावर्तक व शोषकांच्या साहाय्याने उष्णता निर्माण करून त्यापासून पाण्याची वाफ केली जाते। या वाफेवर टर्बाईन आणि टर्बाईनवर जनित्र चालवून सौर औष्णिक ऊर्जा निर्मिती केली जाते। तर सौर ऊर्जेचा जो काही दुसरा प्रकार आहे, पहिला प्रकार कोणता होता, तर सौर घटांपासून आपण डायरेक्टली काय करत होतो, तर ऊर्जा मिळवत होतो। पण आपण दुसरा प्रकार ही पाहिला होता, तो दुसरा प्रकार म्हणजे काय, सौर औष्णिक विद्युत केंद्र। तर या सौर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये काय केलं जातं, तर सूर्याच्या उष्णतेचा वापर करून परावर्तकाच्या मदतीने जी काही उष्णता आहे ती शोषकांच्या साहाय्याने उष्णता शोषली जाते, त्यापासून पाण्याची वाफ केली जाते आणि या वाफेवर टर्बाईन आणि टर्बाईनवर जनित्र चालवून सौर औष्णिक ऊर्जा निर्मिती केली जाते। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या विद्युत केंद्रामध्ये काय वापरली जाते, तर ही उष्णता ऊर्जा औष्णिक ऊर्जा वापरली जाते आणि त्यांचा वापर करून विद्युत निर्मिती केली जाते। त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ऊर्जा रूपांतरणाचे जास्त टप्पे आहेत, कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ते कमीत कमी आहेत? तर जी काही विद्युत निर्मिती केंद्र आहेत त्यांच्यामध्ये ऊर्जा रूपांतरणाचे टप्पे आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे आपल्याला विचारलं गेलं आहे की कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जास्त टप्पे आहेत, तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जा रूपांतरणाचे सर्वात जास्त टप्पे आहेत। तर या उलट
पवन विद्युत निर्मिती केंद्रात ते सर्वात कमी आहेत. तर ते कशा पद्धतीने हे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण प्रश्न क्रमांक 5 पाहूया. त्यामध्ये आपल्याला एक शब्दकोडे दिले गेले आहे आणि ते शब्दकोडे आपल्याला सोडवायचे आहे. तर या शब्दकोड्यामध्ये पहा, पहिली हिंट आपल्याला पहिली टिपा दिली गेली आहे, ज्याद्वारे आपल्याला काय करायचं आहे तर हे शब्दकोडे सोडवायचे आहेत. पहिली टिपा ही आहे की औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन. दुसरी, साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत आहे. आणि तिसरी म्हणजे चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र. त्यानंतर चौथा, नैसर्गिक वायूमधील ऊर्जा. आणि पाचवा म्हणजे पवन ऊर्जा म्हणजे. तर हे जे काही शब्दकोडे आहेत तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहायला मिळेलच, पण इथे लक्षात ठेवा आपण हे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्यांची उत्तरे अशा पद्धतीने आहेत. रासायनिक, कोळसा, त्यानंतर पारंपरिक, औष्णिक ऊर्जा आणि मग पवन ऊर्जा म्हणजे कोणती ऊर्जा असते तर वारा, आपण ज्याला म्हणतो वारा. तर हे शब्दकोडे आपण सोडवलेले आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे तो काय आहे, फरक स्पष्ट करा. आपल्याला इथे फरक स्पष्ट करायचा आहे, म्हणजे दोन वेगवेगळ्या गटांमध्ये आपल्याला त्यांच्यातील फरकाचे मुद्दे इथे लिहायचे आहेत. तर आपल्याला सर्वात अगोदर पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्रोत यांच्यामध्ये फरक लिहायचा आहे. तर चला सुरुवात करूया या दोन ऊर्जा स्रोतांमधील फरक लिहायला. तर पहिला मुद्दा पहा, पारंपरिक ऊर्जा स्रोतांमधला तो कोणता आहे की पारंपरिक ऊर्जा स्रोत प्रदूषणकारी आहेत, त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन प्रदूषण होते. आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये जर आपण पाहिलं तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत कसे आहेत, प्रदूषणकारी नाहीत, त्यातून कार्बन प्रदूषण होत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, पारंपरिक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही नाहीत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत हे मात्र पर्यावरण स्नेही आहेत, म्हणजे पर्यावरणाला त्यांचा कुठलाही आणि कशाही पद्धतीने धोका नाही किंवा ते पर्यावरणाची हानी सुद्धा करत नाहीत. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, पारंपरिक ऊर्जा स्रोतातून तयार केलेली इंधने जास्त मूल्य असलेली आहेत. तर जे काही पारंपरिक ऊर्जा स्रोत वापरून इंधन आपण तयार करतो त्यांचं मूल्य हे बाजारपेठेमध्ये जास्त आहे. तर या उलट अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून जी काही इंधन आपण तयार करतो त्या इंधनांचं मात्र जे काही मूल्य आहे ते फार कमी आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, पारंपरिक ऊर्जा स्रोत निर्मिती केंद्रासाठी कमी जागा लागते आणि त्याचे व्यवस्थापन तुलनेने कमी खर्चात होते. तर या उलट अपारंपरिक ऊर्जा स्रोत निर्मिती केंद्रासाठी जास्त जागा लागते आणि त्यांचं व्यवस्थापन मात्र हे जास्त खर्चात होतं. त्यानंतरचा मुद्दा पहा, पारंपरिक ऊर्जा स्रोत अपूर्व नवीकरणीय आहेत, म्हणजे त्यांचं आपण नवीकरण करू शकत नाही. तर या उलट हे जे काही अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत ते पुनर्नवीकरणीय आहेत, त्यांचं आपण परत नवीकरण करू शकतो, त्यांच्यापासून वेगवेगळ्या रूपामध्ये आपण ऊर्जा मिळवू शकतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा, पारंपरिक ऊर्जा स्रोत पृथ्वीवर मर्यादित स्वरूपात आहेत, काही वर्षांनी ते संपुष्टात येतील. यांचे उदाहरणे म्हणजे काय तर जीवाश्म इंधने, कोळसा, खनिज तेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, अपारंपरिक ऊर्जा स्रोत पृथ्वीवर अमर्यादित स्वरूपात आहेत, ते शाश्वत आहेत, त्यामुळे संपणार नाहीत. मग सौर ऊर्जा असेल आणि पवन ऊर्जा. तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत हे पृथ्वीवर मर्यादित स्वरूपात आहेत, म्हणजे त्यांचा जो काही साठा आहे तो मर्यादित आहे आणि एका विशिष्ट काळानंतर तो जो काही साठा आपल्याकडे आहे तो संपुष्टात येईल, तो संपून जाईल आणि त्यानंतर मात्र आपल्याला विद्युत निर्मिती करण्यासाठी दुसऱ्या घटकांचा अवलंब करावा लागेल. तर या उलट जे काही अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत तर हे पृथ्वीवर अमर्याद स्वरूपात आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही, जे आपण अखंडपणे वापरू शकतो. आणि याची उदाहरणे म्हणजे सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा. त्यानंतर पुढे आपल्याला पुढचा फरक लिहायचा आहे, औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती. तर जी काही औष्णिक विद्युत निर्मिती आहे किंवा सौर औष्णिक विद्युत निर्मिती आहे यांच्यामध्ये फार फरक आपल्याला पाहायला मिळतो, कारण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोळशाचं ज्वलन करून निर्माण केलेली उष्णता ऊर्जा वापरून औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. तर या उलट
सौर औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये सूर्यकिरणाची उष्णता ऊर्जा वापरून सौर औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते। त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये उष्णता निर्मितीसाठी कोळशाचे ज्वलन बॉयलर मध्ये केले जाते। तर या उलट सौर औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये काय केलं जातं, तर जे काही परावर्तक असतात त्या परावर्तकाच्या मदतीने सूर्यकिरणे परावर्तित करून अनेक परावर्तक वापरून सूर्याची जी काही उष्णता आहे ती उष्णता मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केली जाते। त्यानंतर पुढचा तिसरा मुद्दा पहा, ज्वलनाच्या उष्णतेने पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत होते। या वाफेच्या शक्तीने काय होतात, टर्बाईन फिरते, त्यामुळे टर्बाईनला जोडले गेलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते। तर ज्वलनामुळे काय होतं, उष्णतेमुळे पाण्याचं रूपांतर त्याच्या दुसऱ्या रूपामध्ये होतं, म्हणजेच कशामध्ये होतं, तर उच्च तापमान आणि उच्च दाबाच्या वाफेत होतं। आणि त्या वाफेमध्ये कोणती ऊर्जा असते, तर गतिज ऊर्जा असते। आणि त्या गतिज ऊर्जेमुळेच ते जे काही झोतयंत्र आहेत, जे काही टर्बाईन आहेत ते फिरते आणि त्यामुळेच टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते। तर या उलट सौर औष्णिक ऊर्जा केंद्रामध्ये काय होतं, तर सूर्याच्या उष्णतेने काय केलं जातं, पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाईन आणि टर्बाईनद्वारे जनित्र फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते। तर सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे रूपांतर वाफेत केले जातं, कशामध्ये, शोषकामध्ये, आणि टर्बाईनद्वारे जनित्र फिरवले जातात आणि विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते। त्यानंतर पुढचा मुद्दा, औष्णिक विद्युत निर्मिती प्रदूषणकारी आहेत, तर या उलट सौर औष्णिक विद्युत निर्मिती प्रदूषणकारी नाही। त्यानंतर शेवटचा मुद्दा पहा की औष्णिक विद्युत निर्मितीत वापरले जाणारे इंधन म्हणजे कोळसा याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत। तर औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये आपण इंधन म्हणून कशाचा वापर करतो, तर कोळशाचा वापर करतो। आणि जे काही कोळशाचे साठे आहेत आपल्याकडे ते फार मर्यादित आहेत आणि विशिष्ट कालावधीनंतर ते संपुष्टात येणार आहेत। त्यानंतर सौर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये पहा, सौर औष्णिक विद्युत निर्मितीत वापरली जाणारी सौर ऊर्जा अमर्यादित आणि शाश्वत आहे, म्हणजे अखंड आहे, ती कायम आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण वळूया। प्रश्न क्रमांक 7 काय आहे, तर हरित ऊर्जा म्हणजे काय, कोणत्या ऊर्जा स्त्रोतास हरित ऊर्जा म्हणता येईल का आणि हरित ऊर्जेची उदाहरणे द्या। तर हरित ऊर्जा म्हणजे काय, तशाच पद्धतीने ही जी काही ऊर्जा स्त्रोत आहेत तर हरित ऊर्जा आपण त्यांना का म्हणतो किंवा हरित ऊर्जेची उदाहरणं इथे आपल्याला द्यायची आहेत। तर पहिला मुद्दा त्यामधला की जी ऊर्जा तयार करताना पर्यावरणीय समस्या उद्भवत नाहीत आणि ज्या ऊर्जेचे साठे शाश्वत आहेत अशा ऊर्जा स्त्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात। जी ऊर्जा तयार करताना काय केलं जातं, कुठल्याही प्रकारच्या पर्यावरणीय समस्या उद्भवत नाहीत, त्यामध्ये पर्यावरणाची कुठलीही हानी होत नाही किंवा मग पर्यावरणाचं कुठल्याही प्रकारे प्रदूषण होत नाही, त्यांनाच आपण काय म्हणतो, हरित ऊर्जा म्हणतो। आणि त्या ऊर्जेचे साठे कसे आहेत, शाश्वत आहेत, म्हणजे चिरंतन टिकणारे आहेत, कायम पाहायला मिळणारे आहेत। पुढचा मुद्दा पहा, याला पर्यावरण स्नेही ऊर्जा असेही म्हटले जाते। तर याला पर्यावरण स्नेही ऊर्जा म्हणतात कारण पर्यावरणाची हानी ही कुठल्याही प्रकारे करत नाही। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, या ऊर्जेला हरित ऊर्जा म्हटले जाते कारण ही पुनर्नवीकरणीय असते, प्रदूषणमुक्त असते, तिच्यापासून कोणत्याही हानिकारक परिणाम होत नाहीत। तर हरित ऊर्जेला पुनर्नवीकरणीय असे म्हटले जाते कारण ती प्रदूषणमुक्त असते, तिच्यापासून कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत। चौथा मुद्दा पहा, हरित ऊर्जेची उदाहरणे कोणती कोणती आहेत। यामध्ये जलसाठ्यापासून निर्माण केलेली जलविद्युत, वाहत्या वाऱ्यापासून निर्मिलेली पवन ऊर्जा, सूर्यापासून मिळालेली सौर ऊर्जा आणि विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून तयार केलेली ऊर्जा, या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, तर हरित ऊर्जा मध्ये येतात आणि त्यांचाच वापर आपण पुनर्नवीकरणीय प्रक्रियेमधून वापरतो। इथे आपला 7वा प्रश्न संपतो। आता आपण 8व्या प्रश्नाकडे वळूया। आपला 8वा प्रश्न आहे, खालील विधानांचे स्पष्टीकरण लिहा। तर इथे आपल्याला काही विधाने दिली गेली आहेत आणि त्या विधानांचे स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे। तर त्यामध्ये पहा, यामध्ये आपल्याला
पहिलं विधान दिलं गेलं आहे की जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण आहे। हे जे काही जीवाश्म ऊर्जा आहे याला आपण हरित ऊर्जा म्हणतो। तर हे विधान बरोबर आहे की चूक आहे? तर हे विधान स्पष्ट होऊ शकत नाही, कारण जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण नाही। कारण पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू अशा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाच्या वेळी त्यापासून घातक असे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यांसारखे घातक प्रदूषणकारी वायू निर्माण होतात। तसेच त्यापासून कणरूप घन पदार्थ देखील वातावरणात सोडले जातात। मग या वायूमुळे काय होतं? तर या वायूमुळे धुरातील जे काही कण असतात त्यामुळे हवा प्रदूषण होऊन त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो। दम्यासारखे काय होतात? श्वसन संस्थेचे विकार होतात। जीवाश्म इंधने ही पुढील 100-200 वर्षात संपुष्टात येण्याचा धोका आहे। त्यामुळे जीवाश्म इंधन हे हरित ऊर्जेचे उदाहरण होऊ शकत नाही। त्यानंतर पुढचे विधान आहे ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे। तर हो, ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे, त्यामागे कारणही तसेच आहे। आपण पाहतो की विद्युत निर्मिती करण्यासाठी वेगवेगळे इंधनाचे प्रकार वापरले जातात आणि ते जे काही इंधन आहेत ते जीवाश्म इंधन असतात। मग त्यांचा साठा होण्यासाठी किंवा त्यांची निर्मिती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालखंड जातो आणि मग आपण जर ऊर्जेची बचत केली नाही तर ती जी काही ऊर्जा त्यापासून निर्माण केलेली असते त्याची हानी होते। तर याचं उत्तर पहा, आधुनिक संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान आणि विकास यांसाठी ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे। त्या पद्धतीने आपल्या प्राथमिक गरजांमध्ये अन्न, वस्त्र, पाणी, अन्न, वस्त्र, हवा या मूलभूत आहेत। त्याच पद्धतीने आपल्या मूलभूत गरजांपैकी ऊर्जा सुद्धा हा एक महत्त्वाचा भाग बनली आहे। मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत सतत वापरले जातात। तर आपलं काम सोयीस्कर व्हावं किंवा आवश्यक असणारी ऊर्जेची विविध रूप आपण वापरतो आपले कामे सोपे करण्यासाठी। यातील बहुतेक ऊर्जा औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रातून मिळवली जात असे। तर या सर्व वेगवेगळ्या विद्युत केंद्रामधली जी काही ऊर्जा असते तर ती त्यापैकी बहुतेक ऊर्जा ही औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रातून मिळवली जात असे। यासाठी निरनिराळ्या इंधनांचा वापर केला जातो। जीवाश्म इंधनांमध्ये कोळसा, त्यांचे साठे मर्यादित आहेत, त्यांचा भरपूर प्रमाणात वापर झाल्यामुळे ते साठे नष्ट होत आहेत। जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण आणि हवामान बदल यांसारखे घातक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। तशाच पद्धतीने अणुऊर्जा निर्मिती देखील काय होते? संहारक ठरू शकते। हरित ऊर्जेच्या दिशेने नव्या संशोधनाने जरी क्रांती केली असली तरी अफाट वाढणाऱ्या मानवी लोकसंख्येच्या गरजेसाठी ऊर्जा पुरी पडत नाही। म्हणून प्रत्येकाने जाणीवपूर्वक आणि काटकसरीने काय करायला हवं? तर ऊर्जेचा वापर करायला हवा। तर आपण जी काही ऊर्जा वापरतो तर ते ऊर्जेचे जे काही साठे आहेत ते साठे मर्यादित आहेत आणि त्यामुळेच आणि आपली वाढती लोकसंख्या पाहता जी काही लोकसंख्या वाढ आज झालेली आहे त्यामुळे काय होत आहे? तर लोकसंख्या वाढीमुळे त्याचे परिणाम आपल्याला आज पाहायला मिळतात आणि मग त्यामुळे आपल्याला काटकसरीने जपून ऊर्जा वापरायला हवी। त्यानंतर पुढचा मुद्दा, पुढच्या प्रश्नाकडे आपण आता वळूया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर इथे आपल्याला काही प्रश्न दिले गेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। यामध्ये पहा, अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणुविखंडन क्रिया कशी पूर्ण होते? तर अणुविद्युत केंद्रामध्ये काय केलं जातं? तर अणूंचं विखंडन केलं जातं आणि त्यामध्ये त्या प्रक्रियेदरम्यान जी काही ऊर्जा उत्सर्जित होते ती ऊर्जा, त्या ऊर्जेचा वापर करून काय केली जाते? विद्युत निर्मिती केली जाते। त्यामध्ये अणुविखंडन क्रिया ही सातत्याने घडत असते। ती कशा पद्धतीने घडते हे आपण आता पाहूया। अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये अणुभट्टीत युरॅनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो। पण तो न्यूट्रॉनचा मारा करताना ही खबरदारी घेतली जाते की तो जो काही न्यूट्रॉन आहे तो जलद गतीने त्या अणूमधून पास होणार नाही, तो हळुवारपणे त्याच्यावरून पास होईल, त्याच्यामध्ये जाईल आणि मग त्यानंतर तो समस्थानिक बनेल आणि युरॅनियम 236 बनेल। मग युरॅनियम 236 हा अत्यंत अस्थिर असतो,
त्यामुळे त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विभाजन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते। या अभिक्रियेत 3 न्यूट्रॉन निर्माण होतात। त्यानंतर पुढे पहा, अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरॅनियम 235 अणूंचे विभाजन होऊन ऊर्जा मुक्त होते। याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरॅनियमच्या अणूंचे विभाजन करतात। अशा प्रकारे अणुविखंडन क्रिया पूर्ण होते। पण यासाठी एक मर्यादा आहे आणि ही जर अणुविखंडन क्रिया एका मर्यादित रूपामध्ये नाही झाली, अमर्याद गतीने जर ती घडली, तर त्याचा परिणाम हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो। कारण जर अमर्यादित पलीकडे या अणूंचं विखंडन झालं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर जीवितहानीमध्ये आणि वित्तहानीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, पुढचा प्रश्न आहे, सौर पॅनलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते। तर सौर पॅनलची आपण जर जोडणी केली तर आपल्याला हवी तेवढी विद्युत शक्ती आपण कशा पद्धतीने मिळवतो। सौर पॅनलची जोडणी करताना अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडले जातात। तर एकसर पद्धत काय, समांतर पद्धत काय, हे तुम्ही जे काही विद्युत ऊर्जेशी निगडित पाठ आहेत त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत। तर यातून हवे तेवढे विभवांतर, हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनल बनवण्यात येतात। ज्यावेळी 2 सौर गट एकसर पद्धतीने जोडले जातात तेव्हा दोन्ही गटांच्या विभवांतरांची बेरीज होऊन एकूण विभवांतर मिळते, मात्र विद्युतधारेची बेरीज होत नाही। तर या उलट ज्यावेळी 2 सौर गट समांतर पद्धतीने जोडले जातात तेव्हा दोन्ही गटांच्या विद्युतधारांची बेरीज होते, मात्र विभवांतराची बेरीज होत नाही। अनेक सौर पॅनल पुन्हा एकसर आणि समांतर रीतीने जोडून काय केली जातात, पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर मिळवता येते। अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग आणि अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे तयार होतो। अशा प्रकारे सौर घटांपासून काय केलं जातं, तर या सौर घटांपासून हवी तेवढी विद्युत शक्ती निर्माण करता येते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत। तर सौर ऊर्जा हा एक पारंपरिक स्रोत आहे ऊर्जेचा, त्यापासून आपल्याला पुनर्नवीकरणीय पद्धतीने प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते। तर त्याचे फायदे काय आहेत, तर सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करत असताना कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नाही, त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही। ज्या प्रदेशात मुबलक सूर्यप्रकाश आहे तेथे हे तंत्रज्ञान सहज वापरता येते। सौर ऊर्जा ही हरित ऊर्जा अतिशय फायदेशीर आहे, कारण या सौर ऊर्जेमुळे काय होतं, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही। हे पर्यावरण स्नेही ऊर्जा आहे, त्यामुळे सौर ऊर्जा याचे फार फायदे आपल्याला मिळतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 कडे आपण वळूया। प्रश्न क्रमांक 10 आहे की खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करा। तर इथे आपल्याला बरेचसे विद्युत निर्मिती केंद्र दिले गेले आहेत आणि त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने ऊर्जा रूपांतरण होतं हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे। तर पहिलं विद्युत निर्मिती केंद्र आहे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र। तर यामध्ये औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात वाफेवर चालणारे टर्बाइन वापरले जाते। येथे कोळशाचं ज्वलन केले जातं आणि त्यातून निर्माण झालेली जी काही उष्णता आहे त्याचा वापर करून बॉयलर सारख्या, बॉयलर आपण पाहिला होता, तर तो जो काही बॉयलर असतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठा असतो। त्या पाणी साठ्याला काय केलं जातं, तर पाणी तापवतात। या पाण्यापासून उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची वाफ निर्माण होते, जिच्या शक्तीने काय होतात, टर्बाइन फिरतात। नंतर टर्बाइनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते। याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते। अशा रीतीने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये काय केली जाते, तर कशाचा वापर करून, उष्णतेचा वापर करून ऊर्जा काय केली जाते, रूपांतरित केली जाते। तर या केंद्रामध्ये, औष्णिक विद्युत केंद्रामध्ये काय केले जातं, तर औष्णिक ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये केले जातं, गतिज ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत, आणि त्या ऊर्जेचं नंतर शेवटी विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं। त्यानंतर पुढे आपण पाहूया पुढच्या
विद्युत निर्मिती केंद्रामध्ये. तर पुढचा विद्युत निर्मिती केंद्र आहे सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. तर यामध्ये काय केलं जातं, तर यामध्ये काय सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरले जातात. इथे मनोऱ्यावरील एका शोषकावर सूर्यकिरणे केंद्रित केली जातात. यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होऊन तिच्या साह्याने पाण्याचे रूपांतर वाफेत होते. ही वाफ टर्बाईन फिरवते आणि टर्बाईनच्या गतीज ऊर्जेमुळे जनित्र फिरवले जाऊन विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. तर सौर औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये काय केले जाते, परावर्तक असतात. त्या परावर्तकांच्या वरच्या साईडला, वरच्या दिशेला काय असतात, शोषक असतात आणि त्या शोषकांमध्ये पाणी असतं. तर त्या परावर्तकापासून सूर्यकिरणे परावर्तित होतात. त्या परावर्तित झालेल्या सूर्यकिरणामध्ये ऊर्जा असते, उष्णता ऊर्जा असते, औष्णिक ऊर्जा असते. त्याच्या साह्याने त्या शोषकांमधलं जे काही पाणी आहे त्या पाण्याचं काय केलं जातं, बाष्पीभवनामध्ये रूपांतर होतं आणि त्या बाष्पाद्वारे काय केलं जातं, तर त्या बाष्पापासून एका प्रकारे त्या बाष्पामध्ये गतीज ऊर्जा असते आणि त्या गतीज ऊर्जा पासून काय केलं जातं, यांत्रिक ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होतं, जनित्रामध्ये ती ऊर्जा जाते आणि शेवटी विद्युत निर्मिती केली जाते. त्यानंतर त्याचं जे काही ऊर्जाचं रूपांतरण आहे ते अशा पद्धतीने, सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक, एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषक, वाफेवर चालणारे टर्बाईन मधील गतीज ऊर्जा आणि शेवटी विद्युत ऊर्जा. त्यानंतर जलविद्युत निर्मिती केंद्र. जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये कशा पद्धतीने ऊर्जा रूपांतरण केलं जातं हे आपण आता समजून घेऊ. तर जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये वाहत्या पाण्यात गतीज ऊर्जा असते हे आपल्याला ठाऊक आहे. तर तशाच पद्धतीने साठवलेल्या पाण्यात काय असते, स्थितीज ऊर्जा असते. तर जलविद्युत निर्मिती केंद्र धरणाच्या जवळ असते. धरणात साठवलेल्या पाण्यातील जी काही स्थितीज ऊर्जा असते, कारण ते स्थिर असतं, तर त्याचं रूपांतर गतिमान पाण्याद्वारे गतीज ऊर्जेत करण्यात येतं. हे वाहते गतिमान पाणी एका पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईन पर्यंत आणतात. त्यातील गतीज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरतात आणि त्या टर्बाईन मध्ये असलेली जी काही गतीज ऊर्जा असते त्याचं रूपांतर ही त्या जनित्रामध्ये असलेल्या कॉईल मध्ये जाऊन, कॉईल मध्ये गेल्यानंतर काय होतं, तर विद्युत निर्मितीमध्ये, विद्युत ऊर्जेमध्ये होतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया की पाण्यामध्ये जी काही ऊर्जा असते त्याचं रूपांतरण कशा पद्धतीने होतं. तर यामध्ये पहा, पाण्याचं स्थितीज ऊर्जा असलेला साठा त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर वाहत्या पाण्यातील गतीज ऊर्जेत होतं आणि त्यानंतर टर्बाईन मधील गतीज ऊर्जेचं रूपांतर शेवटी विद्युत ऊर्जेमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, शास्त्रीय कारणे लिहा. इथे आपल्याला शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. त्यामध्ये अ आहे आण्विक म्हणजे अणु ऊर्जा स्त्रोत, हा सर्वात विस्तृत ऊर्जा स्त्रोत आहे. तर इथे हा जो काही विधान आपल्याला दिलं गेलं आहे ते विधानामध्ये कुठल्याही प्रकारची सत्यता नाही, कारण आण्विक म्हणजे अणु ऊर्जा स्त्रोत हा सर्वात विस्तृत व असा ऊर्जा स्त्रोत नाही. जगात केवळ 11% ऊर्जा ही आण्विक स्त्रोतापासून तयार केली जाते. भारतात तर केवळ 2% आण्विक ऊर्जेचा वापर होतो. आण्विक ऊर्जेमुळे काही प्रमाणात पर्यावरणाची हानी होऊ शकते, त्यामुळे किरणोत्साराचा धोका निर्माण होतो. आण्विक कचरा कुठे टाकायचा हा देखील एक मोठी समस्या निर्माण होते. अणुभट्टीत अपघात झाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर हानी होते, त्यामुळे आण्विक ऊर्जा स्त्रोत हा विस्तृत व ऊर्जा स्त्रोत म्हणून वापरला जात नाही. त्यानंतर पुढचे विधान पहा, विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. तर प्रत्येक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये आपल्याला वेगवेगळे टर्बाईन पाहायला मिळतात, कारण त्यांची जी काही गतीज ऊर्जा घेण्याची क्षमता असते ती वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडाही आपल्याला वेगवेगळा पाहायला मिळतो. याचे उत्तर पहा, जनित्र हे यंत्र विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर चालते. जनित्रातून विद्युत निर्मिती केली जाते. त्यासाठी जनित्र काय करावे लागते, फिरवावे लागते. त्यासाठी टर्बाईनची आवश्यकता भासते. मग टर्बाईन फिरण्यासाठी निरनिराळे ऊर्जा स्त्रोत वापरण्यात येतात. विद्युत निर्मिती केंद्रानुसार टर्बाईन फिरवण्यासाठी त्या प्रकारचा ऊर्जा स्त्रोत वापरला जातो. काही ठिकाणी वाफ वापरली जाते, काही ठिकाणी नैसर्गिक वायू वापरला जातो. त्यामुळे प्रत्येक विद्युत निर्मिती केंद्रानुसार वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा जो काही आराखडा असतो तो सुद्धा कसा असतो, वेगळा वेगळा असतो.
त्यानंतर पुढे आपण पाहूया, अणु ऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. तर ही जी काही अणु ऊर्जा केंद्र आहेत त्याच्यामध्ये अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणं हे अत्यावश्यक आहे. आणि यामागचं कारण काय आहे, तर विखंडन प्रक्रिया जर आपण केली नाही तर त्याद्वारे त्यामधून जी काही ऊर्जा उत्सर्जित होते ती आपल्याला मिळणार नाही. म्हणून अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे हे अत्यावश्यक असतं. अणुविखंडन ही साखळी प्रक्रिया असते. ही साखळी प्रक्रिया अणुऊर्जा केंद्रात नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते. अभिक्रियेत तयार झालेला न्यूट्रॉन 3 आणखी न्यूट्रॉनचे विखंडन करतो. जर या प्रक्रियेवर नियंत्रण करता आले नाही तर काय होतं, तर अभिक्रियेत निर्माण झालेल्या अधिकाधिक न्यूट्रॉन्स अनियंत्रित पद्धतीत तयार होतील. काही अपघात घडू नये म्हणून काय केलं जातं, तर अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणं अत्यावश्यक असतं. जर ही प्रक्रिया अनियंत्रित पद्धतीने घडली तर काय होईल, मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होईल, अणुभट्ट्यांचा स्फोट होईल. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागेल. त्यानंतर पुढचे कारण आपल्याला लिहायचं आहे, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. यामागचं कारण काय, तर यांच्यापासून आपण ऊर्जेची वेगवेगळी रूपं त्यांचं नवीकरण आपण करू शकतो. म्हणूनच याला नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. यामध्ये पहा, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात. हे ऊर्जा स्रोत म्हणजे जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश शाश्वत आहेत म्हणजे कधीही न संपणारे आहेत. या उलट कोळसा व नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचे साठे मर्यादित आहेत. अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील, ते परत मिळवता येणार नाहीत. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. तर जे काही जैविक इंधन आहेत किंवा जीवाश्म इंधन ज्याला आपण म्हणतो, तर हे सर्व जीवाश्म इंधन काय आहेत, तर या जीवाश्म इंधनाचा आपण एकदा वापर केल्यानंतर त्याचं ज्वलन होऊन काय होतं, हे सर्व इंधन आपोआप संपून जातं. आणि ज्या गतीने, ज्या पद्धतीने आपण त्यांचा सध्या वापर करत आहोत, तर पुढच्या पिढीला, पुढच्या जनरेशनला ते वापरण्यासाठी राहील की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. म्हणून जलविद्युत असेल किंवा सौर ऊर्जा असेल किंवा पवन ऊर्जा असेल, तर हे काय अखंडपणे, कायमपणे या पृथ्वीवरती राहणार आहेत, यांचे साठे कधीही संपणार नाहीत. तर त्यामुळेच त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. त्यानंतर पुढचे कारण आहे, सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साह्याने MW म्हणजेच काय, तर मायक्रोवॅट पासून मेगावॅट पर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य आहे. तर मायक्रो म्हणजे अगदी कमी आणि मेगा म्हणजे जास्त, तर यांच्यामध्ये बराचसा फरक आपल्याला पाहायला मिळतो. तर याचं उत्तर पहा, सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनल बनवण्यात येते. अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून काय केले जातात, स्ट्रिंग बनवतात. तसेच स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर अरे बनवले जातात. आणि या प्रकारे सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साह्याने काय केलं जातं, मायक्रोवॅट पासून मेगावॅट पर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य होते. इथे आपला 11वा प्रश्न संपतो. आता आपण 12व्या प्रश्नाकडे वळूया. 12वा प्रश्न आहे, सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा. तर इथे तुम्हाला सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र पाहायला मिळते. त्यानंतर इथे आपल्याला काही प्रश्न विचारले गेले आहेत, ते आपण सोडवूयात. तर यामध्ये पहा, हा प्रश्न, एका सौर पॅनल पासून 18 व्होल्ट विभवांतर आणि 3 अँपिअर विद्युतधारा मिळते. 72 व्होल्ट विभवांतर आणि 9 अँपिअर विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनल वापरून सौर अॅरे कशा प्रकारे बनवता येतील याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनल दर्शवण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता. तर दिलेले विभवांतर किती आहे, 18 व्होल्ट आणि विद्युतधारा आहे 3 अँपिअर. आवश्यकता असलेले विभवांतर किती आहे, 72 व्होल्ट आणि विद्युतधारा आहे 9 अँपिअर. तर पहिलं पहा,
की सौर गटांची समांतर जोडणी केल्यास विभवांतरांची बेरीज होत नाही, परंतु एकसर जोडणी जर आपण केली तर त्यात विद्युत धारेची बेरीज होत नाही, पण समांतर जोडणीत विद्युत धारेची बेरीज होते. म्हणून आकृती पुढील प्रमाणे काढावी लागेल. तर याची जी काही आकृती आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे दिसत असेल तर ही आकृती, तर आपल्याला अशा प्रकारच्या आकृती या जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत नाही, त्यामुळे ही आकृती अशा रूपाने तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याच्या व्यवस्थितपणे तुम्ही परत ही आकृती काढा. इथे आपला जो काही 12वा प्रश्न होता तो संपतो. आता आपण 13व्या प्रश्नाकडे वळूया. 13वा प्रश्न आहे टिपा लिहा. तर यामध्ये आपल्याला टिपा लिहायच्या आहेत आणि सर्वात अगोदर आपल्याला विद्युत निर्मिती आणि पर्यावरण या विषयावरती टिपा लिहायची आहे. तर विद्युत निर्मिती करताना आपण बरेचशी इंधनं वापरतो आणि त्या इंधनांमुळे काय होतं, बऱ्याच वेळेला पर्यावरणाचं नुकसान सुद्धा होतं. मग ते नुकसान रोखण्यासाठी आपण पर्यावरण स्नेही विद्युत निर्मिती करायला लागलो, पण त्यामुळे काय व्हायला लागलं तर जे काही जैविक हानी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये व्हायला लागली. त्यामुळेच आपण या टिपा लिहत असताना सर्व गोष्टींचा विचार करून ही टिप लिहायला हवी. तर त्यामध्ये पहिला मुद्दा पहा, खनिज आणि जीवाश्म इंधने तसेच आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरणास नेहमीच घातक ठरू शकते. या ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यास पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. तशाच पद्धतीने जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून हवा प्रदूषण होते. इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून आरोग्यास हानिकारक असा कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. इतर विषारी वायू आणि घनरूप कण व श्वसन संस्थेच्या निरनिराळ्या रोगांना आमंत्रण देतात, कारण जे काही घनरूप असे वेगवेगळे इंधनाचे कण असतात ते काय करतात तर आपल्या श्वसन संस्थेवरती हल्ला करतात आणि त्यामुळे अस्थमा, दमा यासारखे बरेचसे आजार आपल्याला उद्भवतात. त्यानंतर पहा, तसेच सर्व प्रक्रियातून तयार होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे जागतिक तापमान वाढ होत आहे, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. तर नायट्रोजन डायऑक्साईडमुळे अम्लवर्षा निर्माण होते. हे सारे परिणाम पर्यावरणाची हानी करतात. जीवाश्म इंधने मर्यादित स्वरूपात आहेत आणि त्यांचे साठे तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागली आहेत. त्याचा अधिक शोध घेताना पर्यावरणावर परिणाम होतो. असे उत्खनन सागरी प्रदूषण पण घडवून आणते. अणु ऊर्जा निर्मितीत आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या निर्माण होते. तसेच अपघात खूप मोठ्या प्रमाणावर संहार करू शकतात. मानवाची सतत वाढणारी ऊर्जेची निकड पाहता पर्यावरण स्नेही ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत संशोधन सुरू झाले आहे. तशाच पद्धतीने जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती आणि सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती अशा काही मार्गांनी विद्युत निर्मिती होऊ शकते. अशा प्रक्रिया पर्यावरणास हानी पोहोचवत नाहीत आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण पर्यावरण स्नेही विद्युत निर्मितीकडे भर द्यायला हवी. कारण बरेचसे असे विद्युत निर्मिती केंद्र आहेत ज्याद्वारे काय होतात, पर्यावरणाची हानी होते आणि त्याचे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही हरित ऊर्जेच्या दिशेने हा पाठ होता, पाठाचा स्वाध्याय होता, तो आपण पाहिलेला आहे. तुम्ही म्हणाल या पाठाच्या आतील प्रश्न तर तुम्ही घेतलाच नाहीत, तर या पाठामध्ये फार कमी म्हणजे अगदी मोजके प्रश्न होते जे की आपण पाठ शिकतानाच घेतलेले आहेत. जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर तुम्ही पाठाचे व्हिडिओ पहा, त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने जर तुम्हाला या पाठाचे व्हिडिओज पाहिजे असतील, या पूर्वीच्या पाठांचे स्वाध्याय किंवा त्यांचे व्हिडिओज पाहिजे असतील, तर त्यासाठी तुम्हाला इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, ते पाहायला विसरू नका. तशाच पद्धतीने जर तुम्हाला या 5 पाठांवरती काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि पर्सनली याबाबत जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी तुम्ही आमच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सला फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. नाव बाय.